असं काय मंडळी, तर मी अंकुर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अंकुरचे ब्लॉग्स. तर आपल्या चॅनलमध्ये बऱ्याच दिवसांनी आता व्हिडिओ येणार आहे आणि 2024च्या पावसाळ्यातली पहिलीच आपली ट्रिप आहे. सो मी चाललेलो आहे माझ्या कंपनीतल्या सर्व मित्रांसोबत. आहे विनय, सागर जो आपल्याला मालवण ट्रिपमध्ये आपल्यासोबत होता, रोहित याला तर तुम्ही ओळखताच, आणि मागे आपला सुजित नवीन मेंबर ॲड झाला आहे. तर सध्या मी 5 जण आहोत, पण आमच्यासोबत आणखीन 10-12 जण आहेत. सो ते पुढे गेले ट्रेननी, आम्ही चाललोय ह्याच्या गाडीमध्ये. सो आता जाणार आहोत आम्ही माथेरानला, जी आपली ह्या पावसाळ्याची 2024च्या पावसाळ्याची पहिली ट्रिप आहे. सो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरंच काही पाहायला मिळणार आहे. आणि जिथे आम्ही चाललोय तो एक खूप सुंदर असा विला किंवा रिसॉर्ट आहे, ज्या ठिकाणी आम्ही पूर्ण 2 दिवस फ्रायडे आणि सॅटर्डे घालवणार आहोत, म्हणजे विकेंडच घालवणार आहोत. सो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल. जिथे आम्ही जी धमाल करणार आहोत ती तुम्हाला नक्कीच आवडेल. त्यामुळे व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहा. आपल्या चॅनलला लाईक, आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो माथेरानमध्ये जाण्याच्या आधी आपल्याला इथून 50 रुपये तिकीट घ्यायला लागतं. घेतो इथून तिकीट. कपाल गेले असतील. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे माथेरान हे 0 व्हेकल स्टेशन आहे, म्हणजे तिथे फक्त घोडे आणि आपले पाय आपल्याला चालवावे लागतात. तर हे सगळे घोड्यांचे आपण काय म्हणू शकतो तबेला किंवा घोडे ते बांधून ठेवलेत. तर मित्रांनो, आपण इथून जर खाली गेलो तर इकडून मग गार्बेट पॉईंट जो आहे तो आपल्याला भेटतो. गार्बेट पॉईंट मागच्या वेळेला आपण गेलो गार्बेटला, तर तो इकडून रस्ता आहे. आणि हा जर आपण ट्रॅक फॉलो केला तर आपण डायरेक्ट पोचतो माथेरान सिटीमध्ये, माथेरान मार्केटमध्ये. अरे पण याच्यानीच मजा आहे, ट्रेनने मजा नाही. निसर्ग किती सुंदर आहे. रील बिल कशी. तर मित्रांनो, आता फायनली आलो आहे आपण माथेरान मेन मार्केटमध्ये. आणि इथून समोरच इकडे आहे मेन माथेरान स्टेशन, जे फायनल स्टेशन, जे आपली टॉय ट्रेन जी आहे ती नेरळवरनं इथे येते. सो हे आहे माथेरानचं मेन मार्केट. आणि इथून थोडंसं वरती आहे आपली रूम किंवा स्टे, जिथे आपण आजचा आणि उद्या दिवस घालणार आहोत. इकडे आहे स्टेशन, माथेरान स्टेशन, जी टॉय ट्रेन जी आहे तिथे येते. हा आहे देवडेकरांचं हॉटेल, आणि इथूनच रस्ता जातो वरती, तिकडे आपला स्टे किंवा आपला हॉटेल किंवा विला रिसॉर्ट काय म्हणू शकतो ते. सो आता ही एवढी मोठी चढण चढायची आहे, 2 ते 2.5 किलोमीटर चालून आल्यानंतर एवढं सगळं करून दम निघतोय. पण पावसाचं वातावरण आहे, हवामध्ये जरा गारवा आहे, त्याच्यामुळे जरा बरं वाटतं आहे. तरीसुद्धा घाम आला, तुम्ही बघू शकता. पहिले फ्रेश व्हायला लागेल. आणि त्यात खांद्यावरती ही बॅग बघू शकता. रोहित, इकडे SBIचं सुद्धा कॉटेज आहे. हां, हे बघा, हे SBIचं कॉटेज. आणि या माथेरानमध्ये नव्याने सुरू आल्यात इलेक्ट्रिक ऑटोज, बघू शकता. म्हणजे आत्तापर्यंत जरी माथेरान हे नो एनी व्हेकल, विदाउट एनी व्हेकल असं स्पॉट होतं, हिल स्टेशन होतं, जिथे फक्त घोडे आणि आपले पाय चालत होते. पण आता हे इलेक्ट्रिक ऑटोसुद्धा आलेत. हेच आहे आपला आजचं स्टेचं ठिकाण, जिथे आपण स्टे करणार आहोत, आणि ज्याचं नाव आहे द रग्बी. माथेरानमधील टॉप क्लास रिसॉर्टपैकी एक आहे द रग्बी. बघा, आतमधून तुम्हाला दाखवतोच. थोडासा पावसाळा लगेच धुकायला सुरू झाली. आणि इकडे खाली पण आहे. हो, आता सुजित जो आहे त्याने बुकिंग केलेली आहे. सो आता बघूया सुजित रूम कोणती घेतो आहे. हे आपले 2 आहेत का? आता जी रूम आम्हाला अलोकेट होईल ती मिळेल. बघा, हे रग्बी, द रग्बी. तुम्ही पार्टीवरती जाऊ नका, एकदम साधी जरी तुम्हाला पार्टी दिसत असली तर रिसॉर्ट एक नंबर आहे. हा आहे मेन गेट रग्बीचा. आणि इकडे सुद्धा खाली सुद्धा, बाकी तुम्हाला दाखवीनच. दिनेश तिरकड़ का कोई आदमी आए इधर गेट पे भेज दीजिए ना। ये मेन गेट है। हाँ
आणि हे रग्बी. सुजित आपला चेकिंगचं काम करतोय. सो इथे चेकिंग करतोय आणि हे मेन गेट आहे. हे आहे रग्बी. आणि आता सगळं धुकं आलं तर बघा क्लायमेट बघा तुम्ही. असं वाटतंय संध्याकाळचे 6, 6:30, 7 वगैरे वाजलेत किंवा सकाळचे 6:30 वगैरे वाजलेत पहाटेचे. बघा इकडे समोर आहे ना, इकडे मंदिर आहे. इकडे हे सगळे छोटे छोटे रूम्स आहेत. आता त्याच्यावर प्लॅस्टिक टाकले कारण की पावसामुळे आपण म्हणतो ना लिकेज वगैरेचा इश्यू होतो. बट हे प्लॅस्टिक टाकलेलं आहे. छोटे विला आहेत, मी तुम्हाला दाखवेन. तर इथे आहे मंदिर. हे मेन गेट आहे जिथून आपण चेकिंग करतो. इकडे बसू शकतो आपण. नंतर इकडे पुढे झोपाळा पण आहे. मी सगळी टूर तुम्हाला दाखवेन. सो आता तुम्हाला सगळं दाखवेन गाईज. आता पहिले रूममध्ये चेकिंग करतो, रूममध्ये जातो, फ्रेश होतो, त्याच्यानंतर मग येतो आणि सगळं तुम्हाला दाखवतो. तर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा असं वाटतं सकाळचे 6:30 वगैरे वाजलेत, पहाट झाले. बघा जरासाच पाऊस येऊन गेला, लगेच धुकं वगैरे आलं आहे. तर बघा मित्रांनो, गेटमधनं आतमध्ये आलो आणि पहिलाच लेफ्ट आम्हाला घ्यायला सांगितलं. आणि वरती पण आहे. इकडे 45 पासूनचे सगळे रूम्स आहेत. 29 पासून ते 46 पर्यंत आहेत. आणि असं वाटतं सकाळचे 5:30, 6:30 वाजलेत. हीच आहे माथेरान आणि महाबळेश्वर सारख्या ठिकाणांची खरी खासियत. बघा किती भारी वाटतंय. तरी बघा गाईज, हे असे विलाज किंवा रूम्स आपल्याला मिळतात. तर ह्या रूम्समध्ये आपण आज राहणार आहोत. 45, 46 नंबर आपल्याला दिलेला आहे. सो वी आर 41 आहे ना रे आपला. 41, 42 नंबर आपल्याला दिलेला आहे. बाजूबाजूच्या रूम्स आहेत. आणि ह्या रूम्स बघा. तर ह्या रूम्स आहेत. आणि पाण्याचा बाटला सुद्धा. इथे बसून आपण नाश्ता वगैरे करू शकतो. आणि आणखीन सुद्धा जे तुमच्या मनात येते ते सुद्धा करू शकतो. तर ही आपली रूम ओपन करूया. हे बघा बेड, चौघांसाठी 4 बेड, कबर्ड सुद्धा इथे. थोडा चेहरा इग्नोर करा कारण की आता एवढं चालून आलोय. तर ही रूम आहे एकदम क्लीन नीट, बघू शकता. हे कबर्ड आहे, ते आपण कपडे वगैरे ठेवू. डस्टबिन आहे. आणि हे बाथरूम. हे बघा ऐस पैस असं बाथरूम आहे. टॉयलेट, इथे आपण आंघोळ करू शकतो. आणि हा मागचा रस्ता आहे, मागचा दरवाजा. आय थिंक हा बंद ठेवला आहे लोकांनी, बट इथून बाहेर जाऊ शकतो. तर मित्रांनो आपल्याला ही रूम भेटलेली आहे. हे बघा. आणि हे दोघं आमचे सोंग आधीच येऊन बसलेत. हे बघा मस्तपैकी सोफा आहे. ही तर खालच्यापेक्षा भारी रूम आहे. रोहित आहे आणि ते वायफाय पण एकदम कडक आहे. हे बघा वॉशरूम आपलं. विनय काय करत नाही ना. हे बघा हे मला वाटतं खालच्यापेक्षा चांगली रूम आहे. तर आम्ही आता इकडेच करणार आहे आमचा आजचा स्टे. इतर फक्त रूम्स दाखवल्या मी तुम्हाला. हे बघा काय. तर हे बघा ही आहे आपली रग्बीचा आजचा आपला व्ह्यू. तर मित्रांनो आता झालो आहे फ्रेश आणि आलो आहे रग्बी फिरण्यासाठी. रग्बी जो आपला हॉटेल आहे आजचा स्टे आहे. तर माझ्या मागे दिसतोय हा आहे मोठा असा डायनिंग हॉल इथला. आणि समोर एक पॅसेज आहे. तर जेवल्यानंतर आपण बसू शकतो. इथे पहिले चेअर्स वगैरे होत्या बट आता पावसामुळे ते काढले. सो हा आहे रग्बीचा मेन सेंटर बोलू शकतो आपण. आणि इथून आपण खालून आलो होतो मेन गेट आणि हा जातो वरती रस्ता. तर आता आपण बघू इकडे काय. आणि इथेच डायनिंग हॉलच्या समोरच इकडे खाली आहे आपला स्विमिंग पूल. बरोबर ना. हो स्विमिंग पूल आहे खाली. तर आता जाऊया रग्बीच्या आतमध्ये, बघूया काय काय पुढे तुम्हाला दाखवतो. तर आता आपल्यासोबत आला आहे सागर आणि बाकीचे सगळे रूमवरती फ्रेश होत आहेत. तर इकडे कोर्ट आहे आणि कॅरमसुद्धा आहे, कॅरम बोर्ड. तर आतमध्ये टेनिस कोर्ट आहे आणि इकडे आहे सगळा रग्बीचा एरिया. हे सगळे कॉटेजेस आहेत, रूम्स आहेत. जसे आपल्याला खाली मिळाले तसेच हे वरती पण आहेत. सो ते आता दाखवत नाही. नंतर आपण चालू पूर्ण वरती रग्बीच्या. मागच्या वेळेला ना इथे उभं राहून फोटो काढले होते. बघ इकडे पण सगळे कॉटेजेसच आहेत रे वरती. बघ हे सगळे रूम्स आहेत मोठे मोठे. आणि इकडे खाली जे आहे ही जाळी वगैरे दिसते ना, इकडे कोर्ट वगैरे आहे. तिकडून रस्ता आहे खालून. बघा आत्ता फक्त थोडासा पाऊस आला. सगळं कसं आहे रग्बी कसं आहे.
तिथे जाऊया आता आतमध्ये. तर इकडे काय बास्केटबॉल कोर्ट आहे, टेनिस कोर्ट आहे, फुटबॉल ग्राउंड आहे आणि व्हॉलीबॉल कोर्ट आहे. इकडे सगळं आहे. हे बघ फुल फॉग, काहीच दिसत नाही बघ. हे फुटबॉलचं आहे. इकडे आय थिंक बास्केटबॉल आहे, टेबल टेनिस हां टेबल नाही टेनिस आहे. आणि इकडे फुटबॉल आणि हे कोर्ट आहे रे. बघ ना इथे आपण आरामात खेळू शकलो असतो का नाही क्रिकेटची बॅट आणली असती तर. चालेल खतरनाक रे, पूर्ण फॉग आलाय बघ ना, काहीच दिसत नाही. बघ ना क्रिकेट ऑलरेडी स्टंप लावून ठेवलं कोणतरी. तर ही आपली रूम आहे बाजूची आणि तिथून इकडे लंच आहे. तर लेफ्ट मारला आपण तर हा एक रोड जातो खाली. तर इकडे आहे हॉर्स रायडिंगसाठी एरिया आहे, त्याला काय म्हणतात मला माहीत नाही, आपल्या भाषेत आपण तबेलाच म्हणतो. तर तो तबेला, घोड्याचा तबेला इथे आहे. आणि त्यांनी सांगितले नो कॅमेरा, नो फोटोज, नो व्हिडिओज. बट ह्याच्या आतमध्ये घोडे आहेत आणि यांचा टाईम आहे सकाळी आणि संध्याकाळी काहीतरी ते घोडे बाहेर काढतात. तर ही रूम आहे ती, व इकडे तबेला आहे आणि ही इकडे. तर मित्रांनो आता आपण टेरेसवरती जो आहे स्विमिंग पूलच्या वरती, आणि इथून सुद्धा व्ह्यू बघा तुम्ही. ढग पण मस्तपैकी काळे ढग आले आहेत. काले मेघा पाणी तो बरसाओ. हा खूप गरमी होत होती आणि पावसा देखील चालू आहे. तो आता इथे गार वाटते मस्तपैकी. आणि इथे फोटो वगैरे काढायला खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. मस्तपैकी रग्बी रिसॉर्ट मेंटेन केला आहे. तर मित्रांनो हा आहे आमचा डायनिंग हॉल, आजचा लंच हॉल काय म्हणू शकतो आपण. तर इथे बसून आम्ही जेवणार आहोत. आणि बघा इकडे बाहेर पण बसू शकतो आणि आतमध्ये पण. तर हा आमचा डायनिंग हॉल. मध्ये आज आहे श्रीखंड आणि इकडे सगळं जेवण आहे व्हेज. इकडे भाजी आहे, कटलेट वगैरे, राजमाची भाजी वगैरे आहे, फ्लॉवर आहे आणि इकडे पापड वगैरे आहे. आणि इकडे आहे नॉनव्हेज, बटर चिकन आहे 37, 36. इकडे आहे आज बटर चिकन आहे. तर आता आम्ही बटर चिकनच घेणार आहोत. बघा आपल्याला लागतं नॉनव्हेज, सो बटर चिकन. आणि इथे आम्ही बसणार आहोत. बघा आता मस्तपैकी जेवून घेऊया. आणि त्याच्यानंतर मग स्विमिंग पूलमध्ये सुद्धा मजा करायची आहे. आता जेवतो. तर मित्रांनो घेतलं बटर चिकन आणि चपाती, कटलेटसुद्धा घेतले, त्यामध्ये पण तेच घेतलं आहे. सो सुरुवात डायरेक्ट नॉनव्हेजपासून. बिट्ट्याला आमचा घेऊन. बिट्टू काय घेतलं आहे? बटर चिकन चपातीच. सगळे बटर चिकनमध्ये ताव मारतात, पापड वगैरे. सो लेट्स गो. आता खाण्याला सुरुवात करूया, मस्तपैकी खाऊन घेऊया, नंतर जायचं स्विमिंग पूलमध्ये. चलो. बघा मित्रांनो आम्ही सगळे बसलो आहे. 2 टेबल डायरेक्ट बुक केले डायरेक्ट. सागर पण आहे तिकडं रे. बघ हे बटर चिकनची जी टेस्ट आहे ना, हा 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 एक नंबर. काय नाही पण टेस्ट बारीक आहे, नाही टेस्ट बारीक आहे. तर मित्रांनो मस्तपैकी आता जेवण झालेलं आहे. बटर चिकन, रोटी आणि आपला राईस वगैरे खाल्ला मस्तपैकी. आणि श्रीखंड पण होता. आणि व्हेज तर तुम्ही बघितलाच काय होता. तर आता जेवण झालं आहे आणि आता चाललो आहे मस्तपैकी कॅरम खेळायला. असं बाहेर आलो इथून डायनिंग हॉलच्या बाहेरून. आणि इकडे तर आपला टेबल टेनिसचा कोर्ट आहे, सॉरी टेनिसचा कोर्ट आहे. आणि त्याच्याच बाजूला कॅरम. तर आता कॅरम मोकळा दिसला तर सगळेजण धावत गेले कॅरम खेळण्यासाठी. तर आम्ही पण चाललो आहे. ॲक्च्युली मागच्या वेळेचा आमचा एकदम बॅड एक्सपिरियन्स आहे. स्ट्रायकर जो आहे तो सरकतच नव्हता. आता बघूया ह्यावेळेला काय आहे सीन आहे. मग सरकतच नाही, काय फालतू. यावेळेला पण तो स्ट्रायकर आहे आय थिंक, तो सरकतच नाही.
त्यामुळे आमचा डाव कॅन्सल झाला. तर मित्रांनो आता फायनली वाजले 4 आणि आता वेळ झालेली आहे स्विमिंग पूलला जाण्याची. तर आम्ही आता चाललो आहे स्विमिंग पूलला. हे बघा मागे मस्तपैकी मोठा असा स्विमिंग पूल. आता आम्ही चाललो आहे तिकडेच. तर आम्ही जास्तच एक्सायटेड आहे. संजू, मी आणि सागर आम्ही तिघं पुढे आलो आहे आणि हे लोक येतात आता मागून मस्तपैकी. हे बघा स्विमिंग पूल दाखवतो तुम्हाला. इथे आतमध्ये बघ ना. हो इथून आतमध्ये घ्यावा लागेल ना. तू बोलेल पहिलेच. हे बघा हा आहे स्विमिंग पूल मस्तपैकी. मिकी माऊसच्या शेपचा आहे मस्तपैकी. आता जाऊया पाण्यामध्ये. हे बघा हे असं झालं आहे. शॉर्ट वगैरे नाही त्याच्याकडे. तर जातो आता पाण्यात. भेटू नंतर. उडी नाही. तर बघू शकतो मित्रांनो आम्ही आलो आता स्विमिंग पूल मध्ये आणि बॉल आहे आणि गार पण आहे. सेफ्टीसाठी आम्ही डोक्याला कशी बांधून आलोय. हाँ तो गाइस अभी हम आ गए हैं स्विमिंग पूल में और खेल रहे कैच. ये मनी का काट ये या चला. काहीतरी बोलत 2 तास मस्तपैकी पूलमध्ये खेळून आता लागले मस्तपैकी भूक. तर आम्ही सर्वात पहिले तिघंजण आलो. सागर, मी आणि संजू. आणि सर्वात शेवटी पण आम्ही तिघंच चाललो आहे. तर आता खूप कडाडीची अशी भूक लागली आहे आम्हाला. तर आता नाश्ता आहे. नाश्ता करण्यासाठी चाललो आहे परत त्याच डायनिंग हॉलमध्ये. सो जाम भूक लागलेली आहे. तर बघा चाललो आहे. पाऊस पण चालू झाला आता आणि गार वाटायला लागलं. एकदम गार थंडी वाजलेली आहे. तर चला जातो नाश्ता करतो. तर आता आलो आहे स्विमिंग पूलमधून डायरेक्ट नाश्त्याला आणि शेवटला आलो तर बघा एवढीशी भजी भेटली. आता ह्या लोकांनी बघा किती ताट भरून घेतले. भूक लागलेल्या माणसाला द्यायला पाहिजे तर नाही दिली. बघा एवढीशीच भेटलेली आहे. आणि इथे तर भेटली पण नाही. सतीश आता भेटली पण नाही विचारायला. तर आम्ही कॉफी पितोय बघा. कॉफी मी पण कॉफी घेतले. चहा पितोय सागर आमचा. तर आता मस्तपैकी नाश्ता करतो आणि मग डायरेक्ट हे रोहित बघा किती किती भजी घेतले. काय भजीचं लिमिट असतं काय ते 30 रुपये. ठीक आहे चला आता नाश्ता करू नंतर भेटूया. तर गाईज हा आहे रात्रीचा मेनू आणि आज आहे पूर्ण चिकन आपलं सॉरी चायनीज आहे. त्याच्यामध्ये आहे आपला व्हेज सूप. इकडे चिली आहे. चिली इकडे मंचुरियन आहे. नूडल्स आहे आणि राईस वगैरे सुद्धा आहे. बट मी सध्या हेच घेतलं आहे. तर राईस वगैरे सतीश घेऊन येईल थोड्याच वेळात. सागर पण हवं आहे. सागरने राईस घेतला आहे. सागर काय घेतलं आहे? चिकन चिली
मंचुरियन राईस आणि डोळ्या चांगलं होण्यासाठी गाजर घेतला. गाजर घेतलाय. तसा सहसा तो गाजर कोणाला देत नाही, पण त्यांनी आता डोळे चांगल्या होण्यासाठी गाजर घेतलाय. आणि आता बघा पाऊस येऊन गेला तर फॉग पण आला मस्तपैकी. एक नंबर बघू शकता. मगाशी आपण आतमध्ये जेवलो, आता जेवतो मस्त बाहेर हवेमध्ये, नॅचरल एअरमध्ये. सो सुरुवात करूया आता मस्तपैकी जेवणाची. आणि आपले पंटर पण येत आहेत. आतमध्ये पण बसतात लोक, बाहेर पण आहेत बघा. आणि हे बघा इकडे आला फॉग मस्तपैकी. मस्त क्लायमेट झालं एक नंबर.